देहतव पांचाचे झाले, हे कर्माचे गुणी गुंतले. भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या, हे काळा नळाची कुंडी, घातली लोणियाची उंडी. मासी पांखू पाखडी तवची हे सरची केली स्मरण. होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेचे वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनासाठी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 13व्या अध्यायातील 1101 आणि 1102 क्रमांकाची आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा वर्णन करतात, हा देह 5 तत्वापासून बनलेला आहे. भूमितत्व, जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व आणि 5वं जे तत्व आहे आपल्या शरीरात जी पोकळी आहे ते म्हणजे आकाश तत्व. या 5 तत्वापासून बनलेले हे शरीर कर्माचे गुणी गुंतल्यामुळे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो आणि त्यानंतर तो काळ त्याला विस्तावावर लोण्याचा गोळा ठेवावा आणि तो क्षरात जसा विरावा तसा हा काळा नळाची कुंडी, घातली लोणियाची उंडी, मासी पांखू पाखडी तवची हिसरे. अशा न्यायानं या ओवीचा भावार्थ ज्ञानोबा या ठिकाणी वर्णन करतात. मृत्यू लोकाचा नियम आहे, कोणी असो, केवढा असो, कसा असो, एकच घटना सत्य आहे, जन्माला आलं की मरावं लागतं. म्हणून जो जन्माला आला त्याला एक दिवस हा मृत्यूलोक सोडावा लागतो. म्हणून ज्ञानोबरायांनी एके ठिकाणी म्हणावं लागलं ना, जे ज्ञाननिधीचे भुजंग, विषेदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. परमार्थ करण्यासाठी हा नरदे मिळाला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, पण तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणून हा नरदेह कधी जाईल सांगता येत नाही. जन्माला येणं मरणं. ज्ञानोबराय म्हणतात, उपजे ते नासे, नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. सूर्याला उगवणं, अस्ताला जाणं अनिवार्य बंधनकारक आहे, तसं जन्म आणि मरण बंधनकारक आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, अल्पशा वेळेमध्ये आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचे. आत्ताच आपल्या महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आपल्या हरिभक्तीपरायण कुमारी श्रावणीताई आव्हाड त्यांचे आणि आव्हाड महाराज त्यांचे वडीलही या ठिकाणी उपस्थित आहे, निवृत्ती महाराज आव्हाड. म्हणून त्यांनी या ठिकाणी आई काय असते या आईचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी त्यांच्या प्रबोधनातून सांगितलेलं आहे. म्हणून या 2 पिंडदान या ठिकाणी आहे आणि 2 शरीर या ठिकाणी गेलेले आहे. या जगाचा नियम आहे, जो जन्माला आला त्याला मारावं लागतं. म्हणून एक दिवस आपल्यालाही हा मृत्यूलोक सोडायचा आहे. इथे कोणी येत नाही उरवले अवतार. तुकोबाराय म्हणतात, एक दिवस आपल्याला हा मृत्यूलोक सोडायचा आहे, पण मरण तर प्रत्येकाला येणार आहे. श्रावणीताईने ओवीच घेतली होती या ठिकाणी की मरण प्रत्येकाला येणार आहे, पण भगवत चिंतन या नरद्याला आल्यानंतर केलं नाही तर नाथ महाराज हरिपाठात एके ठिकाणी सांगतात, भक्ती विन पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही, काय माय गेली होती भूतापासी, हरिने हे मुखासे आरे मुढा. म्हणून मृत्यू लोकामध्ये मरावा जरी लागत असतं तरी पण एके ठिकाणी नामदेवराय म्हणतात, नारायण नामे होऊ जेवण मुक्त. या नारायण भगवंताच्या नामाने या ठिकाणी कपिकुळाचा उद्धार झालाय. कपिकुळी उद्धारले, मुक्त केले राक्षसा. म्हणून इथं 100% आल्यानंतर उद्धार होतो, पण मरावं लागतं हे मात्र सत्य आहे. म्हणून या मृत्यू लोकामध्ये किती दिवस जगला विशेष नाही, जन्माला आला मेला विशेष नाही, जन्माला येऊन केलं काय. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसानं जन्माला आल्यानंतर कीर्तिरूपी उरा, कीर्ती आणि उत्तम कीर्ती याच्यातही फरक आहे महाराज. कीर्ती कुणाची बी होते, पाप करणाऱ्याची बी कीर्ती होते, चोऱ्या करणाऱ्याची बी कीर्ती होती, खिस्से कापणाऱ्याची, पण त्याला उत्तम शब्द लागत नाही. उभय लोकी उत्तम कीर्ती, देवचित्ती राहिला. ज्याने आयुष्यभर परमार्थ केला नाही, परमार्थ करून देव आपलासा केला, जगाकडून परमार्थ करून घेतला. म्हणून कीर्ती आणि उत्तम कीर्ती हे उदाहरणाने सांगायचं ठरलं तर एक मित्र त्याच्या मित्राला म्हटला, अरे मला सासूरवाडीला जायचंय, तुझ्या बोटातली अंगठी माझ्या बोटात दे, बसमध्ये बसल्यानंतर सारखी तुझी आठवण येत राहील. कीर्ती आणि उत्तम कीर्ती याच्यातला फरक सांगतो. तो मित्र म्हटला, बसमध्ये बसल्यानंतर सारखी तुझी आठवण राहील. हा मित्र म्हटला, का रे तुला अंगठी दिल्यानंतर आठवण राहील असा काही नियम नाही ना, नाही दिली तरी आठवण राहू शकते ना. मागितली होती दिली नाही, मागितली होती दिली नाही, मागितली होती दिली नाही. पण ही आठवण वेगळी,
ती आठवण वेगळी. तसं कीर्ती आणि उत्तम कीर्ती याच्यात फरक आहे. म्हणून तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याई भूमंडळा माझी कीर्ती. याचं एकमेव कारण महाराज, अगा मानसा नियम करी निश्चळ होय अंतरी मग कर्म इंद्रिय व्यापारी वर्तुत शिके. किंवा ज्ञानोबराय म्हणतात, परिसपास शिव्याची मूर्तीला हेन देहाची खंती जन करती कर्माची ते गावंडे. तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवत्ता करावे दास्य सकळ. गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला उपदेश करता, अर्जुना समत्व चित्ताचे त्याची सार जाण योग्याचे चेत मन आणि बुद्धीचे ऐक्यासे. हो, परिकर्म फळी आसन धरावी कुकर्मी संगती न व्हावी हेची सतक्रिया आचरावी हेतुविन तू योगयुक्त होऊन फळांचा संग टाकून मग अर्जुना चित्त देऊन करी कर्म. पवित्र असा निर्देय मिळाला महाराज. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी आणि जळतील राशी पातकांच्या. किती पाप झालं जीवनामध्ये. वाल्यासारखा पापी या जगात झाला नाही, होणार नाही. ह्या जगात झाला नाही, होणार नाही. पण वाल्याचा वाल्मिक झाला. नुसता वाल्याचा वाल्मिक नाही झाला, वाल्मिक ऋषी झाला. नुसता वाल्मिक ऋषी नाही झाला, महर्षी वाल्मिक ऋषी झाला. कशाच्या जोरावर? नामा म्हणे नामी रंगलो सतत मनोनी अनंत दिदिली बेटी अनाथांचा सखा उभा नामापाशी एवढा जो नामाशी भुललाशी. नाम एवढं पवित्र आहे महाराज. हो, जागा रे गोपाळानो राम नामे जागा कळी काळ अकळा महादोष जातील भंगा. कळी काळाला अकळण्याची ताकद 3 वेळेस नाथ महाराज, पैठण निवासी शांतीब्रह्म नाथ महाराज 3 वेळेस काळाला जिंकलं. सहस्रदळ समन अनुहात ध्वनी उटी नामाचे ने बळे कळी काळ रिघाले कपाटी. हो, म्हणून काळाचाही काळ तो ब्रह्मांड नायक जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय. तुकोबाराय म्हणतात, आता आम्ही काय झालं, आम्हाला त्या ब्रह्मरसाच्या सेवनामुळे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम संसाराला येण्याचं कारण महाराज अनंत जन्मामध्ये आपण असंख्य योनी या सुखदुःखाच्या भोगीत आलेलो आहे. काही उभयचर असतील, काही गोचर असतील, काही खेचर असतील, काही स्वेदज असतील, काही जारज असतील, अंडज असतील, काही पशुपक्ष्यांच्या योन्या असतील, काही जलचर म्हणजे पाण्यात राहणारे जीव असतील. अशा असंख्य योन्या जन्म घेणे लागे वासनेच्या संगी आणि त्याची झाले अंगे हरिरूप. तुकोबाराय म्हणतात, हरीचं नाम घेतल्यानंतर, हरीचं नाव घेतल्यानंतर देहाचा देव आणि जीवाचा शिव झाल्याशिवाय रात्र. याचं कारण उदाहरणाने पटवून देतो महाराज. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. असा हा दुर्लभ देह मिळाला महाराज. दुर्लभम मनुष्य देह पण देहिनाम क्षण बघुरा तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रियदर्शन. म्हणून न तद्भास येते सूर्यो निश्चय शांकुना पावकहा यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परम मम. ज्या धामाहून आपण आलो पुन्हा त्या धामाला जायचं असेल तर आपल्याला उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरण दिगा देवासी. तो देव महाराज आरशासारखा आहे. आरशासारखा म्हणजे आरसा कसा असतो? सुज्ञ ऐकणारे बसून घ्या ना, आपल्याला थोडा वेळ आहे, 10 मिनिटं. आरसा, देव आरशासारखा आहे. आरसा म्हणजे जैसा तैसा दावी आरसा, नकट्या कैसा पालटे. देव आरशासारखा आहे. म्हणून तुम्ही देवाशी जसे, देव तुमच्याशी तसा. एक 80 वर्षाची म्हातारी बाजारात गेली, तिला आरसा घ्यायचा होता म्हणून आरशाच्या दुकानात गेली. आरशावाल्याला विचारलं, भाऊ कितीला आरसा आहे, काय किंमत आहे? त्यांनी सांगितलं 20 रुपयाला आहे. त्याच्या पलीकडचा, ती म्हणली त्याच्या पलीकडचा, तो म्हणला तो 50 रुपयाला आहे. तिने हातात घेतला आणि त्या आरशात पाहू लागली. आरशात पाहता पाहता ती त्या दुकानदाराला म्हणली, काय एका चढी एक भाव सांगतोय? अरे एका चढी एक भाव सांगतो? हाच आरसा पूर्वी 5 रुपयाला मिळायचा. काय म्हणली ती म्हातारी? एका चढी एक भाव सांगतो, हाच आरसा पूर्वी 5 रुपयाला मिळायचा आणि त्याच्यात तोंडही चांगलं दिसायचं. असं त्यानं पुढे धरलेला होता.
तो दुकानदार म्हणला, आजी तुम्ही कधीचं सांगताय? ती म्हणली, मी तेव्हा 15 वर्षाची होती. म्हणले, आजी तेव्हा तुझं तोंडच नीट होतं, आता आरशाला दोष देऊन काय उपयोग? माणसं महाराज जन्माला येतात, हे म्हणता आमचं वय नाही, परमार्थ करणं हे उगाच म्हाताऱ्या माणसाचं काम आहे. पण त्या एकाला म्हणलं, का रे इकडे तुझा मधीच नंबर लागला तर गेला का परमार्थ मातीत? क्या जीवन की प्रक्रिया, हातो में लिया नाही तेरा ग्रास गिळी सत्ता, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडे र फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा, राम राम स्मरा आधी. हो, म्हणून आंधळ्याच्या मागं आंधळ गेलं. मला एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. गाढवाला जंगलामध्ये घरी येण्याची वाट ते चुकलं. गाढव जंगलात फिरत होतं. फिरता फिरता त्याला घरी येण्याची रात्र झाल्यामुळं त्याला वाट सापडा नाही. एका झाडावर घुबड बसलं होतं. घुबडाने त्याला विचारलं, गाढव दादा काय भानगड आहे? म्हणले, मला घरी जाण्याचा रस्ता मी विसरलो. आता ते घुबड असते त्याच्या पाठीवर येऊन बसलं. म्हणले, असं कर, आता मी तुला रस्ता दाखवतो. उजवीकडे म्हणले की तू उजवीकडे वळायचं, डावीकडे म्हणले की डावीकडे वळायचं. आता हा प्रकार सुरू झाला. आता गाढवच ते. आणि तुम्हाला नियम माहिती का? ज्ञानोबा म्हणतात, दिवसा फुटती डोळे डुडळाची. त्या घुबडाला दिवसा दिसत नाही. आता सकाळ झाल्यानंतर याने सांगावं ना, अज्ञान लपून ठेवलं. आता ते त्याला दिसत नाही, याला रस्ता माहीत नाही, त्याला दिसानी. आता ते घुबड याला सांगतच होतं, तरी पण उजवीकडं डावीकडं, उजवीकडं डावीकडं. जो मोठा खड्डा आला, गाढव खालीन घुबडवर. सावध होय बापा, काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको, पाय बुडत तसे पापा, मोठे मोठे साधू संत येणे साया असं केले, घरदार असताना मन नाही गुवेले. हो, म्हणून बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा, 184 आणि चुकतील खेपा, सावध होय बापा, काळ लागल मापा. हो, म्हणून सावध व्हा. सावध झालो, सावध आलो, हरीच्या आलो जागरा. हो, सावध म्हणून मला अजून एक दृष्टांत आठवला. दृष्टांत हा सिद्धांत पटण्याकरता असतो, म्हणून हसल्यावर नेऊ नका, विनोदवारी नेऊ नका. तिघांची मैत्री झाली जंगलामध्ये. गाढव, कोल्हा आणि वाघ, तिघांची मैत्री झाली. आणि ते असे सहज बसलेले असताना वाघ म्हणला, आज आपण तिघां मिळून शिकार करू. सावध व्हा महाराज. सावध होण्यासाठी दृष्टांत हा सिद्धांत पडण्याकरता असतो. म्हणून ते म्हटले, ठीक आहे, काय हरकत नाही. तिघांनी शिकार करण्याचं ठरवलं. आणि कोल्ह्याने गाढवाने अडवली आणि वाघाने ती पकडून ठार केली. आता ठार केल्यानंतर वाघ म्हणला, वाटण्या करा म्हणल्या. आता ह्या तिघांनी वाटण्या करायचं ठरवलं आणि वाटण्या करायला गाढव दादाकडे ती कामगिरी दिली. म्हणजे गाढव दादा तुम्ही वाटण्या करा. ते गाढवच. त्याने काय केलं, 3 समान हिस्से केले. समान हिस्से केल्यानंतर वाघ म्हणला, का रे मी तुमच्या सगळ्यात मोठा प्राणी आणि मी शिकार पकडली, ठार केली, तुम्ही फक्त अडवली. मला तुमच्याबरोबर नाही सध्या. आता जे राग आला आणि गाढवाचं असं बजळ झालं, गाढव जागेवर ठार केलं. आता गाढव ठार केल्यानंतर वाघ म्हणला, कोल्या आता वाटण्या करा, एकत्र करा आणि वाटण्या करा म्हणले. आता कोल्याकडे ते काम दिलं. आता कोल्याने काय केलं, असा एवढासा हिस्सा त्याला काढून घेतला, छोटासा, अख्खं त्या वाघाला घे म्हणले. मग तो वाघ त्याला म्हणतो, का रे अशा लहान मोठ्या वाटण्या करायला तुला कोणी शिकवलं? सुंदर उत्तर कोल्याने दिले. कोला म्हणला, मेलेल्या गाढवानं मला तसंच करून घ्यायचंय का? मला तसंच करून घ्यायचंय का? एक पाहताशा एकाची दहने, सावध त्या गुणे न कार्य व्हा. त्या पतंग किड्यासारखं महाराज, तो पतंग किडा त्या दिव्याजवळ जातो, त्या बत्तीजवळ, आणि त्या बत्तीला विझवण्याचा प्रयत्न करीत असतो. पतंग किडा, तो किडा विझवण्याच्या नादामध्ये स्वतःचे पंख तर जातात, तोही मरून तिथंच खाक होतो, जळून पडतो. त्याचा मित्र शेजारी बसलेला असतो. तो मित्र त्याच्याकडं पाहत असतो आणि तो जवळ येतो. आता हा मेलेला आहे, हे गिराईक गेलंय, हे आता माघारी येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर सुद्धा तो दुसरा पतंग येऊन त्या ठिकाणी म्हणतो, याची उडी हुकली, आता मी उडी मारणार. हो, असे किती आले, 56 कोटी यादव गेले कोणे पंथी, तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहती. महाराज, या मृत्यू लोकामध्ये आज बसलेल्यापैकी, तुम्हाला मायबाप बसलेल्यापैकी 100 वर्षापूर्वी तर कोणी नव्हतं. तुम्हाला तुमच्या लक्षात आणून देतो, तुम्ही होते का? 100 वर्षापूर्वी आपण इथं कोणीच नव्हतो, आणि 100 वर्षानंतरही आपण इथं कोणी राहणार नाही. या मृत्यू लोकाचा नेहमी महाराज, काळाचाही काळ. मी आलो कशासाठी? पूर्वीच्या काळी ते आम्ही लहान असताना गावात ते टिमरीवाले यायचे, एकतारी भजन आवड माऊली. ते टिमरीवाले, आम्ही त्यांच्या मागं फिरायचो.
ती एक तारी भजन म्हणायची, ती खूप सुंदर सांगायची. ते म्हणायचे, संसारात सुख नाही हुशारी धर, संसारात सुख नाही हुशारी धर, कोणाचे गणगोत्र कोणाचे घर, कोणाचे गणगोत्र कोणाचे घर, सर्व म्हणती माझ माझ मीच आहे करता, चुटकी सरसी निघून जाशील कोणी नाही धरता, स्वार्थी लोभी माया सारी एकटाच मर, कोणाचे गणगोत्र कोणाचे घर, कोणाचा काका चुलता कोणाचा मामा, बायकोचे गणगोत कोणी न एकामा, साथी तुझ कोणी नाही एकटाच मर, कोणाचे गणगोत्र कोणाचे घर, सर्व म्हणती माझ माझ. महाराज, या मृत्यूलोकामध्ये आपण ज्यांच्यासाठी गोवला, रात्रीचा दिवस करता हाडाचं काढ रक्ताचं पाणी, माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभी पाक चाचणी, आणि तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचुनी. म्हणून महाराज, आलिया नरदेहा विचारावे सार, आणि धरावा पै धीर भजन मार्गी. हो, उद्धाराचा मार्ग सांगून जातो महाराज. या मृत्यूलोकामध्ये येथे येऊन केले काही, विठ्ठल नाही आठविला, अरे मुडा भाग्यहीना गेलासे पतना मोघम्ये, जी वस्तू ज्या कामासाठी मिळून त्या कामासाठी वापरली नाही, मग ही वस्तू मिळून फायदा तरी काय. एक माणूस असा शिन्नरहून असं लोणारवाडी मार्गे शिन्नरला येत होता. खदानाच्या तिथं त्या भाटवाडीजवळ त्याला त्या ब्रिजजवळ 4-5 चोरांनी अडवलं. ही वस्तू ज्या कामासाठी मिळून त्या कामासाठी वापरली, म्हणून वस्तू मिळून काय फायदा, त्याकरता दुष्टात ते त्याला चोरांनी अडवलं, खूप मारलं, पैसे होते, सोनं होतं, आलं रडत बोंबलत. आमचे निवृत्ती महाराज आवाड म्हणले, काय झालं रडायला बोंबलायला. म्हणले, अहो ते इथं खदानाच्या तिथं चोरांनी लय मारलं म्हणले त्या वळणावर, आणि पैसे होते, सोनं होते, सगळं घेतलं म्हणले. हे म्हणले, महाराज म्हणले तुझ्याकडे पिस्तूल होता ना, ह म्हणले, तो बरं झाला लपून ठेवला, नाही तर तो चोराने यायला, तुला काय दिवाळीच्या टिकल्या वाजवा दिलता का. हा नरदेहरूपी पिस्तूल हा महाराज मिळाला पण कळाला नाही, कळाला तो 33 कोटी देवाला. ये लोकीचा हा देह देवई चिताती पाहे, म्हणती म्हणती मृत्यूलोक भाग्याचा. महाराज, देवांना तो नरदेह प्राप्त व्हावा असं वाटतं, पण त्यांना तो प्राप्त नाही, कारण पाप पुण्य समान समी तैच पावे कर्मभूमी. महाराज, या मृत्यूलोकामध्ये हा नरदेह सापडला, हा देह काग टाळी न्याय न घडो उपाय घडो आले, कुणालाही प्राप्त होईल नाही महाराज. म्हणून 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्रे आंधळी. महाराज, ज्ञान बुद्धी म्हणतो आपण त्याला, ज्ञान म्हणजे बुद्धी. ही बुद्धी फक्त माणसाला आहे, प्रगत बुद्धी. बघा तुम्ही, माणसं बुद्धीचा वापर कोण कसा करेल. महाराज, आमच्या माता भगिनी यांची उपस्थिती जास्त आहे, पण माझ्या माता भगिनींना सकाळी उठलं की बुद्धीचा वापर, संध्याकाळी आज भाजी काय करायची, एवढंच डोक्यामध्ये. माता भगिनी बुद्धीचा वापर, बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता नाही मनुष्य जन्म, मागुता नाही मनुष्य जन्म, आपुल्या हिताचे न होती सायास. आपलं हित करणारं या जगामध्ये महाराज, या मृत्यूलोकामध्ये मी प्रमाण देतो म्हणजे लक्षात येईल. नाशिवंत हाटी प्रिया पुत्र धन, व्यर्थ ज्याचा सीन तेची फळ, नावधड करा सहस्रनामाची, तेने भवसिंधूची थडी पावे. आपलं हित करणारं. मोठे मोठे राजे महाराजे पूर्वीच्या काळी ग्रंथावर विश्वास ठेवायचे, शास्त्रावर विश्वास ठेवायचे, आणि शास्त्र म्हणेल ते सांडावे, जे राज्यही तृण मानावे. आपल्या भरतखंडामध्ये एक राजा होऊन गेला. आपल्याकडे 10 मिनिटं वेळ अजून. आपल्या भरतखंडामध्ये एक राजा होऊन गेला, राजा विक्रमादित्य. त्यांचा भाऊ, लहान भाऊ राजा भरित्रीहरी, त्याने आपल्या जीवनातली कथा लिहून लिहून ठेवलेली आहे, आणि साधू संत ऋषीमुनी त्या स्तुतीचा पाठ करतात. त्या भरित्रीहरीची कथा तुम्हाला 2 मिनिटात सांगून जातो. एवढा संसारात तो राजा रत होता, एवढा प्रपंचामध्ये त्या विलास भोगामध्ये एवढा त्याला आनंद मिळत होता, तो साधू संतांना नावं ठेवायचा. असे चालले रस्त्याने की त्यांना म्हणायचं, काय जटा वाढवल्या, काय फिरताय वनवन, भगवे वस्त्र घालता, जंगलात फिरता, अरे संसारातला भोग घेऊन बघा, संसारात खूप आनंद आहे. एवढा नितांत प्रेम तो कुटुंबावर करायचा. एका साधूला त्याची दया आली, म्हणजे महाराज तुम्हाला खूप आनंद वाटतो संसारामध्ये, तर संसार करा. म्हटले, माझ्या काही अमरत्वाचं फळ आहे, आणि हे फळ खाल्ल्यानंतर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत राहाल.
राजाला थोडा आनंद झाला, पण परत राजा ज्यावेळेस रस्त्याने परत माघारी निघाला त्यावेळेस त्याच्या मनात आलं, अरे मी ज्या राणीवर माझ्या नितांत प्रेम करतो, एक क्षणही मी तिचा विरह मला सहन होत नाही, तिच्याशिवाय मी जगू शकत नाही, मी हे फळ खाल्ल्यानंतर मी अमर होईल पण राणी मरून जाईल ना. म्हणून त्याच्या लक्षात आलं, तो घरी गेला आणि त्या राणीला म्हटलं, हे अमरत्वाचं फळ हे तू खा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणून त्या राणीनं ते फळ घेतलं. महाराज तो राजा एवढा कमनशिबी होता, त्या राणीचं मुळी त्या राजावर प्रेम नव्हतं, त्या राणीचं प्रेम होतं तिथं घोड्याचा खरारा करणारा नोकर. त्या राणीनं ते फळ त्या घोड्याचा खरारा करणारा नोकराला दिलं. तो घोड्याचा खरारा करणारा नोकर एवढा कमनशिबी होता की त्या एवढी राणी त्याच्यावर प्रेम करते म्हणल्यावर त्याने किती समाधानी राहायला पाहिजे होतं, पण त्या घोड्याचा खरारा करणाऱ्याचं प्रेम राणीवर नव्हतं. बघा महाराज, चिंतन करण्यासारखा विषय आहे. त्या राणीवर त्या घोड्याचा खरारा करणाऱ्याचं प्रेम नव्हतं, म्हणून त्याचं प्रेम होतं तिथं ते भांडे घासणारी होती ना नोकरानी तिच्यावर. तो नोकर ते फळ घेऊन त्या नोकरानी का गेला, म्हणले हे फळ का अमरत्वाचं आहे, हे खाल्ल्यानंतर तू चंद्र आहे सूर्य आहे तोपर्यंत जिवंत राहशील. महाराज ती बिचारी सात्विक होती, ती देवाचं चिंतन करायची, देवावर तिचा विश्वास होता. ती म्हणली मी हे फळ खाऊन चंद्र सूर्य आहे तोपर्यंत का भांडेच घासायचे का, त्यापेक्षा आपल्या देशाचा राजा जर वाचला, तो जर अमर झाला तर मी स्वतःला किती भाग्यवान समजेन. म्हणून ते फळ घेऊन पुन्हा ती त्या राजाकडे गेली. राजा खजील झाला आणि ताबडतोब म्हणले हे फळ तुला कोणी दिले ते सांग. तिने सांगितलं, आपल्या घोड्याच्या दरबारात जो घोड्याचा खरारा करणारा नोकर आहे त्याचं माझ्यावर प्रेम, त्याने दिलं. बोलावं म्हणले त्याला बोलावलं. तो म्हणला, महाराज मला अजिबात शिक्षा करू नका, राणीवर माझं प्रेम नाही, उलट राणीचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून राणीनं मला दिलं, माझी त्याच्यात काही चूक नाही. राणीला बोलावलं. राणीला बोलावल्यानंतर महाराज राजाने डोक्यावरचा मुकुट अलंकार सर्व ते भरजरी वस्त्र काढून फेकले आणि त्या भरित्री हरिराजाने त्या क्षणाला त्याला वैराग्य प्राप्त झालं. 18 भार वनस्पती फळे फुले ओळती. राजा होता देशाचा, 18 भार वनस्पती होती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. काय घरी कमी होतं, पैशाची धादाड नव्हती, राजा होता देशाचा. हो, ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती, ये सुख सांडोनिया कासया योग सेविती, पर्यदे मदालसा सोमजो जो रे बाळा. महाराज त्या राजाच्या लक्षात आलं, अरे रे रे, मी ज्यांच्यासाठी गवलो हाडाचे काळे रक्ताचं पाणी आणि ज्यांच्यावर मी नितांत प्रेम केलं त्यांनी मला धोका दिला. महाराज राजा जीवाचा जाणं आकांत केला आणि त्या क्षणाला त्यांनी सर्वांचा धिक्कार केला. धिक्कार असो म्हणजे तुमचा. आणि राजा जंगलात निघून गेला. पण मन असं आहे महाराज, गंडकी नदीच्या तीरावर राजाने आश्रम ठोकला. राजा भरित्री हरीची कथा श्रीमद भागवत ग्रंथ त्याच्यामध्ये तुम्हाला तो 12व्या स्कंदामध्ये ती कथा आलेली. राजाने आश्रम ठोकला गंडकी नदीच्या तीरावर, पण मन कधी कवा झटका गेली, हे मनच असं आहे महाराज. त्याला आवर घालणं फार कठीण आहे. त्या मनाला आवर घालणं कोणालाच जमलं नाही आतापर्यंत, तपस्व्यांना जमलं नाही, तर आपले काय निर्धार आहे महाराज. हो, म्हणून ब्रह्मा कन्येशी धरुजाय पराशरे केले काय, भोगिली दिवा दुर्गदा. तर त्या राजाच्या मनामध्ये चिंतन चालू होतं, भगवत भक्ती राजा करू लागला. पण ब्रह्ममुहूर्तावर सकाळी पहाटे 4ला स्नानाला गेलेला असताना एक हरिण पाणी पित होतं आणि वाघाची डरकाळी ऐकली. हन्नीन होती, गर्भगळीत झाली, गर्भीण होती, पाडसाला जन्म देऊन तिथंच मरून पडली. राजानं पाहिलं, अरे रे, या निर्जन स्थानी या नदीच्या किनारी आता ह्या पाडसाला माझ्याशिवाय कोणीच नाही. आला कशासाठी होता, घरादाराचा त्याग करून, सर्वस्वाचा त्याग करून आला होता. पण त्या राजानं त्या पाडसाला उचललं, पुसलं लुसलं, आश्रमात आणलं. झालं काय, विसरली तया थोर झाली हानी. आणि चुकतील खाणी तुकोबाराय म्हणतात, जन्माला आल्यानंतर भगवत चिंतन केलं नाही तर दुसरी जीवनात हानीच नाही कोणती. तुका म्हणे हानी या वेगळी मनानं आणि नको जाऊ देऊ भंगा, गात्र माझी पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात, भले आयुष्यात थोडीफार कपात केली तरी चालेल, आयुष्य करी उणे, आयुष्य करी उणे, परिमज आवडो कीर्तने, परिमज आवडो कीर्तने, ए ए ए ए नको जाऊ देऊ भंगा भंगा. राजाने त्या आश्रमात त्या पाडसाला आणलं आणि राजा भगवत भक्ती विसरला. आणि राजा त्या ठिकाणी महाराज त्या पाडसाचा सांभाळ करण्यामध्ये एवढा मग्न झाला. जाऊ द्या, असू द्या, काय नाही. त्या राजानं त्या पाडसाला रोज हिरवं हिरवं गवत आणायचं, ते त्याच्या अंगा खांद्यावर खेळायचं,
त्याला पाणी पाजायचं. राजा त्या हरणाच्या पाडसामध्ये एवढा मग्न झाला. शास्त्र म्हणेल ते सांडावे, शास्त्र म्हणतात तेवी जितेने अवसरे, जे आवडोनी जीवे उरेरे, मरणाचे मेरे फेरो लागे, मरणे जया जे आठवे, तो तेची गती पावी, म्हणून सदा स्मरामे मातेची तुवा, यम यम आपी स्मरण भाव, तेजत त्यांते कलेवरम. म्हणून राजा भगवत भक्ती विसरला आणि राजा वयोवृद्ध झाला होता. राजा अंथरुणावर पडलेला होता. एक दिवस हरण चरण्यासाठी म्हणून आश्रमाच्या बाहेर निघून गेलं. ते माघारी आलं नाही. राजा अंथरुणावर पडला होता. राजाचा अंतकाल समय जवळ आला होता. हो, राजा म्हणला, अंतकालेच मामे व स्मरण मुक्तवा कलेवरम यत प्रयाती समद्भावम याती नास्तत्र संशया. राजाने हरणाचा ध्यास घेतला. हरणाचं काय झालं असेल, हरणाचं काय झालं असेल, कोण्या हिंसक पशुना तर खाल्लं नसेल, कोण्या लांडग्यानं खाल्लं नसेल, वाघानं तर खाल्लं नसेल. राजा चिंतन करू लागला. त्याचं एवढं प्रेम त्या हरणाच्या पाडसावर जडलं की राजाने देह ठेवला. पण राजा हरण हरण करता करता मेला. म्हणून परिणाम काय झाला, जड भरत राजा हरणा गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. म्हणून या नरद्याला महाराज मी हात जोडून पाया पडून विनंती करून सांगतो, महाराज या नरद्याला आल्यानंतर या मृत्यू लोकामध्ये सर्व मिळेल महाराज, तुम्हाला जीवनामध्ये सर्वच प्राप्त होईल. पण मी कशासाठी आलो, मला काय करायचं आहे, 3 गोष्टी माणसाला कळल्या पाहिजे. मला कधी कधी प्रश्न पडतो, आपण माणूस म्हणून जन्माला आलो, खरंच आपण माणूस म्हणूनच जन्माला आलो का? कधी कधी प्रश्न पडतो. माणूस म्हणून जर आपण जन्माला आलो असेल तर आपल्याला 3 गोष्टी कळाल्याच पाहिजे. कहोम, मी कोण आहे, मी आलो कशासाठी, मला जायचं कुठे महाराज. हो, आलासी कोठोनिया जासी कवन्या रे ठाया, घरदार नोव्हे तुझे अवघी लटकीच माया. महाराज या प्रपंचामध्ये मी म्हणतो आंबा आहे, आंबा कच्चा राहिला तर लोणचं होईल, पिकला तर रस होईल, पण ते इजाळक्या आंब्याचं काहीच होत नाही. इजाळक्या आंब्याचं हो. म्हणून करारे बापांनो साधन हरीचे, जनी करणीचे नका करू, जेणे नये जन्म यमाची यातना, आयसिया साधना करा काही. वर जाण्यासाठी 2 रस्ते. पापी आत्मे हे यमपुरीला नेतात. मी पदरचं सांगत नाही, ज्ञानेश्वरी ज्यांनी वाचली त्यांना माहीत आहे. 2 रस्तेवरती जाण्यासाठी. पुण्यात्मा हा स्वर्गाला नेला जातो, पुण्यात्मा स्वर्गाला नेला जातो 2 रस्तेवरती जाण्यासाठी. आणि मग तो पापी आत्मा त्या यमपुरेला नेला जातात. नंतर त्याला तिथं विचारलं जातं, अरे तू आयुष्यभर पाप केलंय, तुला आता या ठिकाणी 14 साक्षीदार त्याच्याजवळ उभे केले जातात. दिवसा केलं सूर्य साक्षीदार, रात्रीचं पाप केलं तर चंद्र साक्षीदार, असे 9 म्हणजे असे 14 साक्षीदार तिथे उभं केले जातात. आणि मग त्याला त्याचा हिशोब द्यावा लागतो, हिशोब द्यावा लागतो. मग ते यम तिथं दयामाया करत नाही. मारिती जुडिती तोडीती निष्ठूर. हो, यमाशी करुणा येत नाही महाराज, खूप मारतात. हो, अनेक यातना यम करविलं, कोण सोडविलं. म्हणून मृत्यू लोकांमध्ये मिळाला त्याचा उपयोग करून घ्या. मरण हे अटळ आहे, मरण हे कोणाला चुकलं नाही आतापर्यंत. कुणाला कशात कुणाचं नाव सांगण्यापेक्षा एकदा मलाच यम घ्यायला आल्यानंतर म्हणलं आवरा गीता महाराज उरका म्हणले लोक. म्हणलं थोडं काही चहा पाणी वगैरे, म्हणले अजिबात नाही, आम्हाला खूप कामं असतं म्हणले, अजून भरपूर लोकांना न्यायचं नाही म्हणले. पण आमच्या घरी आल्यानंतर आमचा नियम आहे, आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य केल्याशिवाय आम्ही जाऊन देत नाही. म्हणले मग आवरा करा काहीतरी. म्हणले चहा का कॉफी काही करा म्हणले. मी कॉफी बनवली आणि मी काय केलं, थोडी शाळा केली, त्याच्यामध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि ते यमाला प्यायला दिलं. ते यमाने प्यायल्यानंतर त्याला गुंगी आली, ते झोपलं, शुद्ध असं बेशुद्ध झालं. मग मी काय केलं, त्याच्याजवळ ते लॅपटॉप होता, तो लॅपटॉप घेतला. माझं 1 नंबरला नाव होतं आवड महाराज, 1 नंबरला. मी काय केलं, ते सगळ्यात शेवटी नेऊन ते नाव घातलं, ते परत झाकून त्याच्याजवळ ठेवून दिलं. ते यमशुद्धी आल्यानंतर म्हणले, गीते महाराज मृत्यू लोकांमध्ये सर्व लोक आमचे तिरकसार बुद्धीनं माझ्याकडे बघता म्हणले, यमाकडं. पण पहिलं तुम्ही गिराईक या, यमाचं एवढं आदरतिथ्य भारावूनच गेलो म्हणले तुमच्या आदरतिथ्याला. आणि मी माझ्या नियोजनातच बदल केला. म्हणलं काय नियोजनात बदल केला? म्हणले मी आता खालून सुरुवात करणार आहे. अहो, खाली मीच नाव नेऊन घातलं ना तिथे. यमाजवळ महाराज तिथं नियम आहे, कोणी असो कसाही असो, एकच घटना सत्य आहे, जन्माला आलं की मारावं लागतं. व्यासांच्या पदरी एक शिष्य होता. शेवटचा दृष्टांत सांगतो, शेवट समर्पित करतो. व्यासांच्या पदरी एक शिष्य होता. व्यास हे चिरंजीव आहे. अश्वत्थामा बली व्यासो हनुमानाचे विभीषण, कृपा ते परशुरामाचे, सप्ताही ते चिरंजीव नाम. 7 चिरंजीवापैकी व्यासांचा नंबर 3रा आहे. व्यास म्हणजे अधिकारी महात्मा महाराज. 1800 श्लोकांची महाभारतात निर्मिती केली. 18 पुराणानाम करता हा सत्यवती सुता इति व्यासा. व्यास आपला परिचय करून देतात. आणि व्यासांच्या पदरी शिष्य होता, त्याचं नाव होतं दास.
त्याचं नाव होतं दास, आणि तो दास म्हणजे नोकर, तो होताय दास म्हणजे नोकर. व्यास म्हणले प्रामाणिक आहे, श्रद्धाळू आहे, कृपाळू आहे, असा नोकर गेला तर मला पुन्हा दुसरा मिळणार नाही, म्हणून त्याचं मरण चुकवलं पाहिजे. त्याला घेऊन यमाकडे गेले. यमाकी सर्व वृत्तांत कथन केला. म्हटले माझा नोकर आहे दास, त्याचं मरण चुकवायचं, खूप प्रामाणिक आहे, श्रद्धाळू आहे, गेला तर पुन्हा दुसरा मिळणार नाही. यामानं उत्तर दिलं, राव या आमच्या हातात नाही. म्हणले मग कुणाच्या हातात आहे? म्हणले आमचं हेड ऑफिस मुंबईला आहे. म्हणले कोणतं? मृत्यूदेव. चला म्हणजे मृत्यूदेवाकडे तिघे गेले, दास, व्यास आणि यम. मृत्यूदेवाच्या घरी गेले. मृत्यूदेवाला सांगितलं आमचा हा नोकर दास, याचं मरण चुकवायचं, खूप प्रामाणिक आहे, श्रद्धाळू आहे, गेला तर असा पुन्हा दुसरा मिळणार नाही. व्यासाने सांगितल्यानंतर मृत्यूदेवाने तेच उत्तर दिलं. म्हणले राव हे आमच्या हातात नाही. म्हणले मग कुणाच्या हातात? म्हणले हे आमचं हेड ऑफिस पक्षश्रेष्ठी म्हणले दिल्लीला. पक्षश्रेष्ठी म्हणजे भवितव्य देव. चला म्हणले भवितव्य देव. चौघे गेले, दास, व्यास, यम आणि मृत्यू भवितव्याच्या घरी गेले. तिथं एक नियम होता, भवितव्याच्या घरामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला घरात प्रवेश नव्हता, म्हणून त्यांनी काय केलं, अंगणात बाहेर दासाला उभं ठेवलं. व्यास, यम आणि मृत्यू भवितव्याच्या घरात गेले. सर्व वृत्तांत कथन केला. म्हटले अंगणात आमचा नोकर दास उभा आहे, खूप प्रामाणिक आहे, श्रद्धाळू आहे, गेला तर असा पुन्हा दुसरा मिळणार नाही, त्याचं मरण चुकवायचं आहे. अहो भवितव्य देवाने तेच उत्तर दिलं ना. म्हणले राव हे आमच्या हातात नाही. म्हणले का? तुम्ही सर्वांनी एकच उत्तर पाठ केलं का? हे आमच्या हातात नाही, हे आमच्या हातात नाही, हे आमच्या हातात नाही. सात्विक राग आला, एवढा दिवस आमचा वाया गेला. आणि मग व्यास म्हणले जाऊ द्या, त्याचं मरण तरी केव्हा आहे, कुठं आहे एवढं तरी सांगा. भवितव्य देवाने सांगितले त्याचं मरण कधी आहे एवढं आम्ही त्याच्या भवितव्यात ते लिहून ठेवलं, तेवढं आम्ही सांगू शकतो. तिथं एक संस्कृतमध्ये श्लोक होता, त्याच्या भवितव्यात त्याच्या नावापुढं तो श्लोक होता. भवितव्याने त्याचा मराठीत अर्थ मी तुम्हाला सांगतो. तो श्लोक वाचला, ज्या वेळेस दास, व्यास, यम आणि मृत्यू भवितव्याच्या घरी येतील. श्लोक वाचायला सुरुवात केली. ज्या वेळेस दास, व्यास, यम आणि मृत्यू भवितव्याच्या घरी येतील, बाहेर अंगणात दासाला उभं ठेवून व्यास, यम आणि मृत्यू भवितव्याच्या घरात प्रवेश करतील, त्याच टायमाला अंगणात बाहेर दास मरून पडलेला असेल. पळतच गेले, जाऊन पाहिलं तर अंगणात दास मरून पडलेला होता. यदा दासच व्यासच यमोहर मृत्यू तथैवच भवितव्यम ग्रम्यांती तदा दास मरिष्यती. मरण आतापर्यंत कोणाला चुकावता आलं नाही. म्हणून राव रंक हो का उच्च निश्चयाती भक्तिविन माती पुकी त्याच्या हरीची या दासा हरी भावे दाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक हरिमुखी गाता हरपले चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. ज्ञानोबर आहे तेच सांगतात, तुकोबर आहे तेच सांगतात. सर्व संत महात्म्यांनी आपल्याला आतापर्यंत महाराज, तुकोबर आहे तर 5वा वेद आहे महाराज. हो, म्हणून तुकोबरायांनी आपल्याला या गाथ्याच्या द्वारा, ज्याच्याकडे गाथा आहे त्याने खरोखर तू खरंच भाग्यवान आहे महाराज. सार्थ गाथा ही घरात आणून ठेवा, सार्थ ज्ञानेश्वरी घरात आणा आणि त्याचा मराठीत अर्थ वाचा. महाराज काय नपुसका पद्मिनीचे सोहळे वांजेशी डोळे कैसे होती, कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे व भावाविन देव काहीचा पावे. हाची अनुताप घेऊनी सावध काहीतरी बोध करी म्हणा. या ठिकाणी 2 शरीर 2 माता या ठिकाणी गेलेल्या आहे. महाराज तिळतिळ पुण्य साचा पडे परिये बहुजन्मीचे जोडे नाम तुझे वाचेशा तुडे समागम घडो संताचा. या दोन्ही कुटुंबाच्या आज या परिवाराच्या जीवनामध्ये ही पर्वणी, या मातेंचं हे पिंडदान म्हणजे पर्वणी. पिंडदान पिंडे ठेविले करुण तिळे तिळवण मुळत्रयी सांडिले संकल्प एकच स्मरणे ब्रह्मी ब्रह्मार्पण शेवटच्या. किंवा महाराज सोम सूर्यादी ग्रहणे येऊन करती पारावणे का माता पिता मरणे हे अंकित दिवस. हो, या माता पित्याचा हा पिंडदानाचा हा काळ, ही पर्वणी या दोन्ही कुटुंबाच्या जीवनामध्ये खरोखर भाग्य आहे महाराज त्यांचं, की त्यांच्या जीवनामध्ये ही घडली. आणि सर्व नातेवाईक इष्टमित्र सगळे सोयरे पुनश्च एकदा आमच्या नामांकित कीर्तनकार आमच्या श्रावणीताई यांनी या ठिकाणी आपल्याला प्रबोधन केलेलं आहे. त्यांचे वडील महाराष्ट्रात नामांकित कीर्तनकार श्री निवृत्ती महाराज आव्हाड, तसेच माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे ज्ञानेश्वर माऊली हांडे तेही या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व हांडगे परिवार आणि वाघ परिवार या परिवाराच्या दुःखात सर्व नातेवाईक इष्टमित्र सगळे सोयरे हे सामील होऊन महाराज या विसाव्याच्या दगडावर तिळ वाहण्यासाठी आपलं थोडं थोडं पुण्य त्या गेलेल्या शरीराला त्याचा फायदा होणार आहे. म्हणून या ठिकाणी थांबतो. न्यूनतेप्रती अधिक सरते करून घ्यावे तुमचे विनोद असे पायाच्या प्रसादे काही बोलवले विनोदे मज कृपा करणे संधी नाही अंगभूत युक्ती किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येथे माझे जे उरले पाईक. पण संत निवृत्तीनाथाच्या चरणी, दयानंद बाबाच्या चरणी, सूर्यनारायण भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करतो.